केंद्र सरकारकडून पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिल्यास पशु पक्षी पालनातून होणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तिकर सवलत, पशुसंवर्धन क्षेत्राच्या शाश्वत विकासाला नवी चालना। महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील 81 मंडलात अतिवृष्टी, नद्यांच्या पातळीत वाढ होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला। बनावट व खोडसळ कागदपत्रांच्या आधारे मिळणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी। मराठा समाजातील फसवणूक थांबवण्यासाठी तातडीची गरज, छगन भुजबळांची मागणी। गुलटेकडी कृषी बाजार समितीत मुसळधार पावसाने हाहाकार, शेकडो क्विंटल फळे भाजीपाला वाहून गेल्याने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान, बाजारातील व्यवहार ठप्प। संयुक्त किसान मोर्चाचा विदर्भ दौरा आजपासून सुरू, राकेश तिकेट व पदाधिकारी वर्ध्यात। कॉड्रेस पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशव्यापी आंदोलनाची हाक। नांदेड पूरस्थितीचा गंभीर परिणाम, तर 19 नागरिकांचा मृत्यू, 498 जनावरे मृत्युमुखी, हजारो कुटुंबे बेघर, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान। परभणी हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, सोयाबीन, कपाशी, तूर पिके उद्ध्वस्त, सुपीक माती वाहून जाऊन शेतकऱ्यांना उत्पादन घट व अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा मोठा फटका। स्वस्त कांदा विक्रीचा गाजावाजा, केंद्रात 4 ऑगस्ट पासून बफर स्टॉक मधील कांदा महानगरात उतरवला, दर 24 रुपयांवरून 21 रुपयांवर आणूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष।